तिकडे वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने एकूण 3 पर्याय सुचवलेत। तसंच जस्टिस DY चंद्रचूड यांनी जिल्हा सत्र न्यायालयानं आपल्या अधिकारानुसार सुनावणी घ्यावी, कारण हा न्यायालयीन अनुभवाचा अधिकार आहे असं मत नोंदवलंय। सुप्रीम कोर्टानं यापूर्वीचा आदेश कायम ठेवलाय, तर सर्व प्रकरण आता जिल्हा कोर्टाकडे वर्ग करण्याचाही आदेश दिलाय। ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केला जातोय, त्यावेळेला खालच्या कोर्टानं मुस्लिम गटाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, सुनावणी घ्यावी आणि विषय निकाली काढावा असे निर्देशही कोर्टानं दिले। जोपर्यंत सत्र न्यायालय या प्रकरणाच्या अर्जावर निर्णय देत नाही तोपर्यंत आमचा अंतरिम आदेश कायम असेल असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे। काय नेमकं कोर्टानं म्हटलंय आपल्या आदेशात आपण एक नजर टाकूयात। सुप्रीम कोर्टानं म्हटलंय संपूर्ण प्रकरण वाराणसी जिल्हा न्यायालयात वर्ग करण्यात येत आहे। वाराणसीचे जिल्हा न्यायाधीशच या प्रकरणी सुनावणी घेणार। ज्ञानवापीवर जिल्हा न्यायालयच निर्णय देणार। 8 आठवड्यांच्यापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम राहील, तोपर्यंत शिवलिंग सुरक्षित राहावं। आणि थेट जाऊयात, विशाल परदेशी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत राज्यातले विरोधी पक्ष सरकार तर काही सामान्य माणसाशी संवाद साधायला तयार नाही। सरकार महालातनं खाली देखील यायला तयार नाही। त्याच्यामुळे किमान तुम्ही आता सामान्य माणसाकडे जाताय, त्याच्याशी संवाद साधताय, तर तुमच्या माध्यमातून सामान्य माणसाचे प्रश्न हे सरकारपर्यंत पोहोचतील। आम्ही इथे का आलो? कारण तसे महाराष्ट्र भगवान भरोसेच चाललाय। त्याच्यामुळे ईश्वरालाच येऊन बाबा प्रार्थना करावी की चांगला चालवा, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। त्यामुळे तुमची संवाद यात्रा महत्त्वाची आहे। तुमच्या संवाद यात्रेतनं जे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतील किंवा जे समोर येतील ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षनेता म्हणून मी असेल, प्रवीण दरेकर असेल, आमचे सगळे नेते असेल, आम्ही नक्की प्रयत्न करू। ऊसाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे। बहुतांश ठिकाणी मराठवाड्यात मी असं पाहिलं शेतकऱ्यांशी बोलत असताना की ऊस फडात उभा आहे। यापेक्षा म्हणजे मोठं दुःख शेतकऱ्यासाठी कुठलंच नाहीये, कारण 60% घट झालेली आहे। कारखान्याचा फायदा होईल पण त्याचा नाहीये। म्हणजे नियोजन चुकलं असं वाटतं? 100%। कारण जवळजवळ गेली 6 महिने आपण सांगतोय की अतिरिक्त ऊसाचा प्रश्न यावर्षी भीषण असणार आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊस आहे, त्या मनाने कारखाने ते घ्यायला तयार नाही आहे। विशेषतः मराठवाड्यात तर ऊसावर पक्षाचे शिक्के पडले आहेत, किंवा आपण नगर जिल्ह्यातही बघितलं की त्याच्यावर पक्षाचे शिक्के आहेत की माझ्या पक्षाचा असेल तर त्याचा ऊस घेईल, नाही तर घेणार नाही। आणि त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणी येतात। परवा आपण बघितलं एका शेतकऱ्यांनी अतिरिक्त ऊसाकरता आत्महत्या केली। मला असं वाटतं की अतिरिक्त ऊसाकरता शेतकऱ्यांना अनुदान देणं हे गरजेचं आहे। सरकारने तात्काळ अतिरिक्त ऊसाच्या करता अनुदान दिलं पाहिजे। पण त्यातले काही जे कारखाने आहेत ते आपल्या भाजपच्या नेत्यांचे देखील आहेत, त्यांचं देखील कारखाना सुरू करण्याच्या संदर्भातलं नियोजन चुकलं किंवा ते देखील त्यांच्याच पक्षाशी निगडीत काही शेतकऱ्यांचा ऊस उचलतात असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं पडतं। असं मला कुठे वाटत नाही। भारतीय जनता पक्षाचे जे कारखाने आहेत त्यांनी सगळ्यांचा ऊस उचललाय, पण यावर्षी आमच्याशी संबंधित कारखाने सुरू होऊ नये म्हणून या सरकारनं आमचे लोक आहेत, आमचे संबंधित आहेत, ते काही सगळे भाजपचेच असं नाही पण संबंधित आहेत, त्यांना हमी दिली नाही, त्यांना थक हमी दिली नाही, त्यांना पैसा दिला नाही, त्यांना लोन दिलं नाही। म्हणजे इतकं डिस्क्रिमिनेशन आहे की ज्यांचा 700 कोटी रुपयाचं कॅपिटल इरोजन आहे अशांना देखील ते सत्ता पक्षाचे आहेत म्हणून कॅपिटल मिळालं आहे, आणि ज्यांनी मागच्या वर्षीचे पैसे परत केले तरी ते विरोधी पक्षाशी संबंधित आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी पैसा दिलेला नाही। खरं म्हणजे या ऊसाच्या संदर्भात आणि हा वाढीव ऊस बघता सरकारने नियोजन करून हे सगळे कारखाने चालले पाहिजेत आणि त्याकरता कॅपिटल उपलब्ध करून दिलं पाहिजे, अशीच भूमिका घ्यायला पाहिजे होती, पण ती घेताना कुठेतरी सरकार फेल झालंय। पण मग ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांच्या संदर्भात काय मदतीची घोषणा व्हावी, झालीच पाहिजे। याच्यापूर्वी आपण अशा प्रकारे मदत केलेली आहे अतिरिक्त ऊसाच्या संदर्भात। आता तर त्यापेक्षा आवडीव, कारण त्या काळामध्ये 25,000 रुपये केली आहे, आता तर म्हणजे आता त्याला 15 वर्ष झाले। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता भरीव मदत ही सरकारने केली पाहिजे। धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती नांदेडमध्येही दिसली, तीच परिस्थिती पुन्हा उजनीच्या संदर्भात इथेही दिसते। पुन्हा आरोप होतोय की पालकमंत्र्यांनी ते पाणी जे आहे बारामतीकडे वळवलं, असा देखील एक आक्रोश होताना दिसतो। याकडे आपण कसं बघता? उजनीचं पाणी बारामतीला जातं, अजून बाजूला आमचे रणजितसिंग नाईक निंबाळकर हे पाणी आणतात, तेही बारामतीला जातं। त्यामुळे बारामतीची ताण संपली की मग बाकी ठिकाणची ताण आपण संपवू। पण हे किती दिवस चालणार? मरण तर शेतकऱ्याचं होत नाही, हे विचारलं पाहिजे नेत्यांना।
आणि हे विचारलं पाहिजे त्या पालकमंत्र्यांना की बाबा तुमचं उत्तरदायित्व हे बारामतीप्रती आहे की तुमचं उत्तरदायित्व हे तुमच्या लोकांप्रती आहे. आणि पाण्याचं नियोजन खरं म्हणजे एक लक्षात ठेवा, हे सुदैवाने गेली 2 वर्षे अशी आहे, पाण्याची कमतरता नाही आहे, पाणी भरपूर आहे, पण नियोजनाचा अभाव आहे. नियोजन न करता ते पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, नीरा नरसिंहपूर. त्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्यातले विरोधी पक्षनेते इंदापुरात काही कार्यक्रमाच्या निमित्ताने आहेत. न्यूज 18 लोकमतची संवाद यात्रा सुद्धा इंदापूरमध्ये आहे आणि या संवाद यात्रेचं भरभरून कौतुक करतानाच किमान या संवाद यात्रेमुळे तरी सर्वसामान्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचतील आणि सरकार त्याकडे गांभीर्यानं बघेल अशा प्रकारची अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.